नमस्कार। आज आपण आपल्या जिल्हा परिषद शाळा साखरवाडी शाळेची जी परसबाग विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सहकार्यातून फुललेली आहे तिची ओळख करून घेऊया। आहे मुळा, मेथी, पुढे पटापटे, पालक भाजी, कोथिंबीर, लसूणला जवळ घ्यायचं एकदम। लसूणच्या या ठिकाणी लसूण लावलेला आहे आणि लसणाचे कोंब नुकतेच वरती उगवत आहेत। ही गवार, शेपूचे देखील कोंबच निघत आहेत। बघा या ठिकाणी आपण वाटाणा लावलेला आहे, इकडे कारेली आणि घोसावळी। यानंतर परसबागेतील ही फळझाडे आहेत, पेरू, आंबा। पालक, विद्यार्थी परसबागेला पाणी घालत आहेत। हनुमानचे झारीने जे शेपूचे कोवळे कोंब उगवलेले आहेत त्याला इजा होऊ नये म्हणून नाजूकपणे पाणी घालण्याचे काम सुरू आहे। मेथी आलेली आहे, मुळा भाजी, गवार, हा वाटाणा, लसूण आणि पलीकडे कारेली आणि घोसावळी नुकतीच लावलेली आहेत, त्याचे छोटे छोटे कोंब फक्त उगवलेले आहेत। त्या पलीकडे कढीपत्त्याचं रोप आहे आणि ही काही फळझाडं आहेत, आंबा, पेरू वगैरे वगैरे। मुलं नियमितपणे परसबागेची काळजी घेतात, निगा राखतात, झाडांना पाणी घालतात, रोपांची काळजी घेतात। आमच्या जिल्हा परिषद शाळा साखरवाडी शाळेची ही परसबाग म्हणजे शाळेचा केवळ एक भाग नसून ती एक जिवंत श्वास घेणारी जागा आहे, जिथे निसर्ग आणि आपण असं अतूट नातं अनुभवायला मिळतं। या परसबागेची निगा राखण्याची जबाबदारी शिक्षक आणि विद्यार्थी एकत्रितपणे पार पाडतात, ज्यातून एक हिरवाईशी गूढ संवाद साधला जातो जणू त्यांचा, निसर्गाशी, आपल्या परिश्रमाशी आणि त्या हिरव्यागार इवल्या रोपांच्या वाढीशी आपलं एक दैनंदिन नातं तयार होत जातं। दररोज सकाळी विद्यार्थी जेव्हा परसबागेत येतात तेव्हा त्यांचे हात मातीशी भिडतात, पानांच्या ओलसरपणाशी जुळतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमलणारा आनंद स्पष्टपणे दिसतो। ही परसबाग फक्त भाजीपुरती मर्यादित नाही, तर ती त्यांच्या आयुष्यातील चैतन्याचा भाग झाली आहे। शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात की माती कशी तयार करायची, बियाणं कसं पेरायचं, रोपांना पाणी किती आणि कधी द्यायचं। या प्रक्रियेतून मुलांना निसर्गाचं भान येतं आणि त्यांच्यात संयम, सहकार्य आणि मेहनतीचं महत्त्व रुजत जातं। परसबागेतील रोपांची वाढ त्यांच्या डोळ्यासमोर होताना पाहून विद्यार्थ्यांना खूप समाधान वाटतं। एखादं रोप पहिल्यांदा अंकुरतं, त्यावर पहिलं पान येतं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक कौतुक मिश्रित अभिमान दिसतो। पाणी घालण्याचं साधं काम करतानाही ते आनंदाने भारावल्यासारखे वाटतात, एखाद्या झाडाला प्राण देत आहेत जसे। परसबागेतील काम केवळ शारीरिक श्रमावरच नाही तर संवेदनशीलतेवरही भर देतं। रोपांना जपताना मुलं हळूहळू शिकतात की प्रत्येक सजीवासाठी काळजी आणि प्रेम आवश्यक असतं। रोपांना झारीने पाणी घालताना एक हळवी संवेदनशीलता आणि हळुवारपणा आपोआपच जपला जातो। रोपांना झारीने पाणी घालताना मुलांच्या हातांमध्ये एक नैसर्गिक हळुवारपणा जाणवतो। पाण्याचा प्रत्येक थेंब जणू रोपाच्या मुळाशी पोहोचत असताना त्यांचं मन देखील त्या रोपाशी संवाद साधतं। हे पाणी तुमचं पोषण करेल, तुम्ही वाढाल, बहराल, असा एक न दिसणारा संवाद त्या नाजूक हातातून झाडापर्यंत पोहोचतो जणू। झारीने पाणी घालताना मुलं झाडांच्या पानावर पाणी शिंपडताना त्याचा गोंडस हिरवळीतला आनंद डोळ्यांनी टिपतात। रोपही जणू त्यांच्या हाताळणीला प्रतिसाद देत आनंदाने डोलत असतात। शिक्षकांचा सहभागही तितकाच प्रेरणादायी आहे। ते मुलांना मातीशी जोडून घेतात आणि त्यांना निसर्गाच्या सजीवतेचं महत्त्व पटवून देतात। पहा, शाळेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर परसबागेला लेंडी खताची मात्रा देत आहेत। लेंडी खत हे सेंद्रिय खत आहे, जे बकरी आणि मेंढरांच्या लेंड्यांपासून तयार होते। लेंडी खत मातीची सुपीकता वाढवते। लेंडी खत मातीमध्ये पोषण तत्वांची भर घालते, ज्यामुळे माती सुपीक आणि पिकांसाठी योग्य बनते। लेंडी खत हे सेंद्रिय खत असल्यामुळे
ते रासायनिक खताच्या तुलनेत पर्यावरणासाठी हानिकारक नाही. लेंडी खताचा वापर मातीची सुपीकता आणि पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. परसबागेतील प्रत्येक झाड मुलांच्या लहान सहवासातून मोठं होतं. जणू ती झाडंही या मुलांच्या सहवासाची वाट पाहत असतात. परसबागेच्या या उपक्रमातून मुलांना पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व समजतं. परिश्रमाचं फळ कसं गोड असतं याचा अनुभव येतो. निसर्गाशी असलेलं नातं, परिश्रमाची गोडी आणि मातीशी एकरूप होण्याची संधी त्यांना आयुष्यभरासाठी शिकवण देऊन जाते. ही परसबाग म्हणजे फक्त माती, रोप, पाणी नसून ते विद्यार्थ्यांच्या मनात उमलणारं निसर्गप्रेम आहे, जे त्यांना उद्याच्या जबाबदार नागरिकामध्ये रूपांतरित करतं. ही परसबाग विद्यार्थ्यांसाठी एक जिवंत पाठशाला आहे, जिथे त्यांना केवळ पुस्तकातील ज्ञान नाही तर जीवनाचे महत्त्वाचे धडेही मिळतात. या परसबागेचा अनुभव त्यांच्या मनात निसर्गाविषयी प्रेम आणि काळ्या मातीसाठी जबाबदारीची भावना निर्माण करत असतात. या परसबागेत जे काही रुजतं ते फक्त मातीमध्ये नाही तर त्यांच्या हृदयातही खोलवर रुजतं. शाळा सुटताना परसबागेकडे पाहून मुलं एक शेवटची नजर टाकतात. उद्या पुन्हा भेटूया असं जणू ती झाडांना सांगत असतात. त्यांचं निसर्गाशी असलेलं हे नातं पाहून वाटतं की या परसबागेच्या माध्यमातून मुलांना खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला मिळत आहे. काही वेळेस जमिनीतून योग्य पोषक तत्वे पिकांना मिळत नाही. अशा वेळी पिकांची मुळे कमजोर होतात आणि वाढ मंदावते. अशा वेळी रासायनिक खताची अल्प मात्रा देणे आवश्यक ठरत असल्याने अल्प प्रमाणात रासायनिक खताची मात्रा दिली जात आहे. विद्यार्थ्यांना परसबागेतून निसर्गाच्या सृजनशीलतेची तसेच जैविक विविधतेची ओळख करून देता येते. त्यांना सृजनशीलतेच्या आणि पर्यावरणाच्या संरक्षणाच्या महत्त्वाची शिकवण मिळते. विद्यार्थ्यांना परसबागेच्या अनुभवातून नवा दृष्टिकोन मिळू शकतो, जे त्यांना अभ्यासाच्या बाहेरच्या जगाशी जोडते. तसेच ही परसबाग फुलवण्यासाठी आपल्याला अमेझॉन केअर्स यांनी बियाणांची मदत केलेली आहे. तसेच परसबागेसाठी जे आवश्यक साहित्य असतं आणि रुद्रा दाखव बेटा ते. ही झारी, दाखव सगळं. पंजा, स्प्रे, छोट्या झाडांवर मारण्यासाठी कीटक साहित्य आपल्याला अमेझॉन केअर्स तर्फे पुरवण्यात आलेली आहे. तर अमेझॉन केअर्सचे यासाठी खूप खूप धन्यवाद. याशिवाय परसबागेत जी मोठी 2 शेवग्याची झाडं आहेत, या शेवग्याचा वापर शालेय पोषण आहारात नियमितपणे केला जातो. आपल्या परसबागेतील मुळा भाजी या भाजीची पूर्ण वाढ झालेली आहे आणि आज आपण शालेय पोषण आहारातील मेनूमध्ये डाळ, भात आणि मुळ्याची भाजी असा बेत करणार आहोत. तर आता आपण मुळा भाजीची काढणी करूया. खुडायची आहे भाजी तुम्ही. चला खुडूया. चला या. खुडता येते ना भाजी तुम्हाला? बघा अशी खुडायची. छान मस्त कोवळी कोवळी भाजी आहे. मुळासह उपटायची असते याला. मोठे मोठे उपटा पानांची भाजी करायची असते आणि या मुळ्याच्या पानामध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात, जे आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीसाठी, शरीराच्या शारीरिक आरोग्यासाठी आणि वाढीसाठी खूप उपयुक्त असते ही भाजी मुलांना. बघा कशी छान मस्त कोवळी लुसलुशीत भाजी आहे. सर पण भाजी खुडतायत, मुली पण भाजी खुडतायत. अरे वा, भाजीला खूप छानच चव येणार आहे. मस्त. तुम्ही खाणार मुलांना मुळ्याची भाजी? कोण कोण खाणार? ओके, सर्वांनी आपण खाऊया. स्वतः पिकवलेल्या भाजीची भाजी खाण्यामध्ये काही वेगळीच न्यारीच मजा असते. बघा, कोवळी लुसलुशीत भाजी खुडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. मुलींना भाजी खुडण्यामध्ये विशेष आनंद वाटत आहे. कसं वाटतंय मुलींना तुम्हाला भाजी काढताना? छान वाटतंय ना? आज आपण काय मेनू काय खाणार आहोत? आणि डाळ आणि भात. त्यांच्या हातात द्या.
फोडणी नाही दिली ना की हे काढू दे ना मॅडम, यांना खराब होतील. शेवग्याच्या शेंगांचा बहर देखील मस्त आलेला आहे. भाजी काढणीसाठी मुलांची झुंबड उडालेली आहे. आपली भाजी आता खुडून झालेली आहे. चला आता ही भाजी जेवण बनविणाऱ्या ताईंकडे देऊन आपण वर्गात आपल्या अभ्यासाकडे गिरवूया. चला आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे आणि विद्यार्थ्यांच्या जेवणाचा मेनू म्हणजे आज सकाळी आपल्या शाळेच्या परसबागेतून आपण जी मुळा भाजी खुडली होती ती मुळ्याची सुक्की भाजी आज मुलांच्या जेवणात असणार आहे. मुळ्याची सुक्की भाजी, पिवळ्या वाटाण्याची आमटी आणि भात असा मुलांच्या जेवणाचा आज मेनू आहे. वाव, मस्तच मेनू आहे आज. ही भाजी तुमच्या मेहनतीची आहे. तुम्ही ज्या इवल्या चिमुकल्या मुळ्याच्या पिकाला पाणी घातलं होतं, त्यांची काळजी घेतली होती, निगा राखली होती, आज ती भाजी तुमच्या आहारात आहे. मुलांनो, तुमच्या मेहनतीने कष्टाने सुगंधित झालेली ही भाजी खाताना तुम्हाला आज विशेष आनंद वाटणार आहे.